आज आपण एक खूपच खास आणि चविष्ट रेसिपी पाहणार आहोत। साधारणपणे आपण गुलाबजामुन मैद्याचे किंवा खव्याचे बनवतो, पण आज आपण रताळ्याचे गुलाबजामुन बनवणार आहोत। एकदम मऊ आणि रसरशीत गुलाबजामुन कसे बनवायचे ते पाहणार आहोत। ही रेसिपी बनवायला खूप सोपी आहे आणि चवीला तर अप्रतिम लागते। चला तर मग वेळ न घालवता आपण लगेचच सुरुवात करूया। नमस्कार, मी सारिकाज किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। मी बनवलेल्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात त्या नक्की कमेंट करून सांगत चला। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात आधी आपण उकळलेली रताळी घ्यायची आहे। तर मी इथे 3 रताळी घेतलेली आहेत। तर त्यांना आता व्यवस्थित मॅश करून घ्यायचे आहेत। त्यात एकही गुठळी राहू नये याची काळजी घ्या। तुम्ही किसणीने किसून घेऊ शकता, मी किसणीनेच किसून घेते। त्याचे कुठे कुठे साल निघतातच, राहून जातात, काढायचे निघत नाही। तर ते किसताना निघतायत, तुम्ही ते किसणीवर बघू शकता। तर ते साईडला काढून घ्यायचे। हे बघा, या अशा पद्धतीने निघतातच ते, म्हणून मी ते आता एका साईडला काढून घेते। तर मी आता ही बाकीची किसून घेते। आता हे रताळे किसून झालेले आहेत। तर यांना मी आता पसरवून घेते आणि बाइंडिंगसाठी आपल्याला लागणार आहे मिल्क पावडर। तर ते आपण टाकून घेऊ। तर मी ते अर्धा कप मिल्क पावडर घेते। तर हे प्रमाण मी तुम्हाला वाटीच्या प्रमाणातही दाखवते। तर ही इथे 1 वाटी घेतलेली आहे, तर ती भरून घेते। तर बरोबर 1 वाटी आलेली आहे। तुमच्याकडे जी वाटी असेल त्या वाटीनुसार तुम्ही घेऊ शकता। तर मी ते टाकून घेतली आहे। तर मी अजून अर्धी वाटी घेते। तर मी इथे 3 रताळे घेतलेत, म्हणून मी 1.5 वाटी घेते। जर तुम्ही 2 घेतले तर 1 वाटी पण भरपूर होईल। तर मी आता हे इथे टाकून घेते। तर हे मिश्रण एकजीव करून घेऊ। हे मिश्रण आपल्याला जास्त घट्ट किंवा जास्त पातळ करायचं नाहीये, अगदी मऊसूत गोळा तयार झाला पाहिजे। गरज वाटल्यास अगदी कोरडं होत असेल, मिल्क पावडर तुमच्याकडून जास्त टाकलं गेलं असेल तर त्यात तुम्ही 1-2 चमचे दूध घालू शकता। सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे छान। या अशा पद्धतीने ही मिल्क पावडर व्यवस्थित मिक्स व्हायला पाहिजे। अधूनमधून त्याचे साल जर दिसत असतील तर तेही काढून घ्या, कारण कितीही काढले तरी थोडंफार राहूनच जातं काढायचं। तर यात तुम्ही तेल किंवा तूप टाकून घेऊ शकतात। तर मी इथे तेलाचा वापर करणार आहे। तर मी इथे 1 पळी तेल घेतलेलं आहे। तर हे पोह्यांचे 3 चमचे एवढं तेल येईल। तर मी हे यात टाकून घेते आणि छान मळून घेते। तेल टाकल्याने अजिबात हाताला चिपकणार नाही आणि गोळाही आपोआप घट्ट होत जातो। तुम्ही बघू शकता की आता गोळा छान उचलला जातोय, चिपकत पण नाहीये। हे बघा, छान जमा व्हायला लागलेला आहे। त्यानंतर त्याला अजून
मळून घ्यायचं आहे. आता मी हाताला लागलेलं आणि प्लेटला लागलेलं सगळं काढून घेते. आता आपल्याला उपवासालाही गुलाबजामुन खायला मिळणार आहेत. उपवास असला की मग गुलाबजामुन नाही खाता यायचा, पण आता आपण उपवासाच्या दिवशी सुद्धा गुलाबजामुन बनवून खाऊ शकतो. तर आता हे सगळंच काढून झालंय व्यवस्थित. बघू शकतात प्लेटला अजिबात चिपकत नाहीये आणि छान गोळा तयार झालेला आहे. हातालाही चिपकत नाहीये. परत एकदा मळून घेते, कारण जेवढं तुम्ही छान मळणार तेवढे गुलाबजामुन छान तयार होतील, त्याला अजिबात क्रॅक पडणार नाही. तर आता या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊ. तर गोळे बनवताना त्याला अजिबात क्रॅक पडू नये, नाहीतर तळताना फुटू शकतात. दोन्ही हातांच्या मदतीने त्यांना गोल गोल आकार देऊन घ्यायचा आहे. छान पीठ तयार झाले, हातालाही चिपकत नाही अजिबात. याचा अर्थ पीठ छान मळून झालेलं आहे आणि त्याला मुरायलाही ठेवायचं. पीठ मळून झालं की त्याला 5 ते 10 मिनिटं पीठ मुरू द्यायचं आणि मग गुलाबजामुन बनवायला घ्यायचे. हे बघा अजिबात क्रॅक नाही पडलाय, छान तयार झालेत, म्हणजे होत आहेत. तर मी बाकीचे सर्वच बनवून घेते. तर मी ते सर्वच गुलाबजामुन बनवून घेतलेले आहेत. छान तयार झालेत, अजिबात क्रॅक पडलेला नाहीये, एकसारखा छान तयार झालेला आहे. सर्वच व्यवस्थित तयार झालेत. तर मी एका साईडला कढईत तेलही गरम ठेवलेलं आहे. तर आता हे गुलाबजामुन तळून घेऊ. तर एका कढईत तुम्ही तेल किंवा तूप गरम करून घ्या. तर मी इथे तेलाचा वापर केलेला आहे. तेल खूप जास्त गरम नसावं, मध्यम आचेवर गुलाबजामुन तळून घ्यावे. गरम झाल्यावर आच मंद करून घ्या आणि एका वेळी थोडे गुलाबजामुन घालून त्यांना छान सोनेरी रंग येत नाही तोपर्यंत तळून घ्या. आता यावर थोडं तेल टाकून घ्यायचं आहे, म्हणजे ते पलटवताना एकमेकांना चिपकणार नाही किंवा चमच्याला चिपकणार नाही. आता अलगद असं त्यांना पलटवून घ्यायचे आहेत आणि सतत त्यांना ना हलवत राहा, जेणेकरून ते सगळ्या बाजूने एकसारखे तळले जातील. छान तळून घ्यायचे त्यांना. हळूहळू त्याचा कलरही बदलत चालला आहे. उपवास आला म्हणजे गुलाबजामुन अजिबात खाता यायचे नाही, पण तुम्ही आता उपवासाच्या दिवशी सुद्धा गुलाबजामुन बनवू शकतात आणि गुलाबजामुनचा आनंद घेऊ शकतात. बघू शकतात मस्त गुलाबजामुन तयार झालेले आहेत. छान त्याचा कलर आलेला आहे. मस्त सोनेरी रंगात तळले गेलेले आहेत आणि छान फुगलेले सुद्धा आहेत. न सोडा वापरता ना बेकिंग पावडर वापरता, म्हणजे बिना सोड्याचे आणि बिना बेकिंग पावडरचे बनवलेले आहेत. तर खूप छान फुगलेले आहेत आणि तयार झालेले आहेत. तर मी त्यांना एका प्लेटमध्ये काढून घेते. बघू शकतात किती मोठे वाटत आहेत,
छान तयार झालेले आहेत। तर मी आता बाकीचे काढून घेते। आता हे राहिलेले पण मी तळून घेते। आता हे बाकीचे मी व्यवस्थित तळून घेते। काय होतं ना, हळूहळू जर नाही तळले तर हा चमचाच गुलाबजामुनला लागून जातो, त्यामुळे ते तुटून जातात। म्हणून हळूवारपणे व्यवस्थित तळून घ्यायचे। हे बघा या ठिकाणी लागून गेलेलं आहे, तर चमच्याचेच कोपरे लागून जातात। तर हे पण आता छान तळून झाले, तर मी यांनाही प्लेटमध्ये काढून घेते। अशा पद्धतीने गुलाबजामुन नक्कीच बनवा, अजिबात चुकणार नाही। ह्या प्रमाणात बनवा, कोणीच म्हणणार नाही की तुम्ही रताळ्याचे गुलाबजामुन बनवलेले आहेत। किती मस्त दिसतायत, छान तळले गेलेले आहेत आणि अजिबात क्रॅक पडलेला नाहीये। तर यांना आता पाकात टाकून घेऊ। थोडं गार झाले की मग तर मी यांना एका बाउलमध्ये काढून घेते। तर मी पाक बनवून ठेवलेला आहे, तर तो पाक आपल्याला एकतारी पाक नाही बनवायचा आहे। तर पाक जास्त घट्ट नसावा, नाहीतर गुलाबजामुन पाक शोषून घेणार नाहीत। तर मी इथे 1 वाटी साखर घेतलेली आहे, 1 वाटी पाणी घेतलेलं आहे। जेवढी साखर आहे तेवढंच पाणी टाकून घ्यायचं आहे। वेलदोडा मी अजिबात नाही टाकलेला आहे, उपवास आहे म्हणून वेलदोडा अजिबात नाही चालणार, त्यामुळे मी वेलदोडा टाकलेला नाही आहे, फक्त साखर आणि पाणीच वापरलेलं आहे। तर मी यात टाकून घेते। आता हे गुलाबजामुन अर्धा ते 1 तास पाकात मुरू द्यायचे। जितके जास्त वेळ मुरतील तितके ते रसरशीत तयार होतील। आता हे व्यवस्थित मिक्स करून झाले, तर मी आता मुरू देते थोडा वेळ। हे बघा आपले गरमागरम आणि रसरशीत रताळ्याचे गुलाबजामुन तयार आहेत। हे दिसायला आणि चवीला इतके अप्रतिम लागतात की कोणी विश्वासच ठेवणार नाही की ते रताळ्यापासून बनवलेले आहेत। तर हे गुलाबजामुन तुम्ही थंड किंवा गरम दोन्हीही प्रकारे खाऊ शकतात। तर मी तुम्हाला एक गुलाबजामुन दाखवते तोडून। हे बघू शकतात, आतमध्ये छान पाक मुरलेला आहे, आतपर्यंत पाक गेलेला आहे। हे बघू शकतात। तर हे गुलाबजामुन तुम्ही नक्की करून बघा आणि कसे झाले ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आजची ही रताळ्याची गुलाबजामुनची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच भेटू एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत खात राहा, आनंदी राहा आणि निरोगी राहा। रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।